नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या. आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग चला तर आज आपण चुरमा लाडू बनवूया. त्यासाठी मी इथे हे पहा, ही वाटी दाखवली ना, या वाटीच्या मापाने सपाट वाटी अशा 2 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन. याच वाटीच्या मापाने इथे पिठी साखर घेतली आहे. आता ही साखर तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता, किंवा कमी गोडाचं करायचं असेल तर याचं प्रमाण कमी करू शकता. 2 चमचे रवा घ्यायचा आहे. इथे तूप घेतलं आहे, हे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि पीठ तिंबण्यासाठी पाणी. आता पीठ हे मी चाळून घेते. चला, आता मी हे डाळीचं पीठ बेसन चाळून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण हा 2 चमचे रवा घेतलाय, तो टाकून घेऊया आणि चिमटभर मीठ आहे ते टाकून घेऊया. आता हे मी सगळं मिक्स करून घेते. हे पहा, आता मी याच्यामध्ये हे मोहन टाकून घेते. हा चमचा आहे, या मापाचे 2 चमचे मी तूप घेतलं होतं. गरम आहे, हाताने करू नका, पहिल्यांदा चमच्याने हळवून घ्या, सगळं मिक्स करून घ्या. आणि मग थोडंसं थंड झालंय म्हटल्यानंतर मग हाताने सगळीकडे चोळून घ्या. हे पहा, मोहन मिक्स करून झालंय. आता आपण त्याला पाणी टाकून तिंबून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून तिंबून घ्यायचं आहे. हा पहा, हा असा गोळा माझा मळून झालेला आहे. आता मी याला 7 ते 8 मिनिटाकरता झाकून ठेवते. 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी याच्या ना हाताने अशा पुऱ्या करून घेणार आहे आणि त्या इथे पहा, मी इथे तूप घेतलं आहे तळायला, गरम करायला ठेवलं आहे, तर तुपामध्ये तळून काढायचं आपल्याला. तर हे पहा, अशी छोटीशी गोळी घ्यायची, अशी हातावर अशी हे करायची आणि अशी नुसती जस्ट अशी प्रेस करायची. तर हे अशा पुऱ्या मी करून घेणार आहे, तळून घेणार आहे. पहा, तूप आपलं तापलेलं आहे. आता ह्या पुऱ्या मी टाकून तळून घेते. मी मंद आचेवर पुऱ्या सगळ्या तळून घेते. तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही पण नक्की करायचा प्रयत्न करत जा आणि मला कमेंट करत जा आठवणीने. आतपर्यंत तळल्या गेल्या पाहिजेत, आतमध्ये कच्ची राहता कामा नये. आता हे माझी तळून झाली आहे हा लॉट. आता मी हा काढून घेते आणि पुढचा लॉट टाकून घेते. माझ्या या पुऱ्या सगळ्या आता तळून झाल्या आहेत. आता हे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत. आता याचं पुढे काय करायचंय, कसं करायचंय हे पाहण्यासाठी माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आता थंड झाल्यात, आपण आता हे मिक्सर मधनं काढून घेऊया. हे पहा, आता मी मिक्सरला फिरवून घेते. पल्स मोडवर टाकून रवाळ करायचंय. मी ह्या सगळ्या पुऱ्या मिक्सर मधनं काढून घेतल्या आहेत आणि रवाळ करून घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करूया.
आता अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, ते पाहते मिक्स करून. आणि आता आपण याच्यात वेलची पावडर पण घालून घेऊया. वेलची पावडर, आणि तुम्हाला जर आवडत असेल तर जायफळ पावडर पण थोडीशी तुम्ही टाकू शकता. स्वाद खूप छान येतो. आता ही उरलेली साखर आहे ती पण मी टाकून घेते. पिठी साखर मिक्स करून झाली आहे. आता हे मी तूप पातळ करून घेतलं आहे, ते टाकून घेते. एक वाटी भर तूप लागलं मला. हे पहा, असा लाडू वळून घ्यायचा. आता छान कसं मस्त टेक्स्चर आले पहा, सुंदर लाडू झाला. आता मी हे सगळे लाडू असेच बांधून घेते. चला, तर हे झाले माझे चुरमा लाडू. तर तेवढ्या साहित्यामध्ये किती झालेत पहा, 11 लाडू तयार झालेले आहेत. तर आवडली का माझी रेसिपी तुम्हाला? तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला, तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला, तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.